आज आपण भोपळ्याचे पराठे बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी भोपळा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून आणि त्याला हे करून घेतले। आता हिरवी मिरची लागणार आहे, त्याच्यात थोडासा कढीपत्ता घेतला आहे, धना पावडर, चवीनुसार मीठ, जिरे घेतलेत, ओवा, तीळ आणि स्वच्छ कापून आणि बारीक केलेली कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे। आणि त्याच्या परत आपल्याला पराठ्यासाठी हे गव्हाचं पीठ लागणार आहे। तर चला आपण आता आहे ना हिरवी मिरची आणि लसूण ठेचून त्याचा चांगला छानपैकी असा ठेचा बनवूया। आणि त्याच्यामध्ये जिरे पण टाकायचे। जिरे टाकले ना ठेचून तर खूप छान आपले पराठे होतात। आणि खूप भोपळ्याचे पराठे हे खूप पौष्टिक आहेत, मुलांच्या टिफिनसाठी पण खूप छान आहेत खायला आणि चवदार लागतात आणि खूप छान राहतात। त्यामुळे तुम्ही करत जा हे भोपळ्याचे पराठे। आपण आता हे ठेचा तयार करून घेऊया। हा भोपळा किसून घेऊया छानपैकी असा मस्त बारीक किसून घ्यायचा। अगोदर बारीक असा छान करून घ्यायचा भोपळा, म्हणजे मग पराठे पण मऊसूत आणि छान होतात। आता आपण ही भोपळा जो किसून घेतलेला आहे, हे बघा मी हा भोपळा किसून घेतलेला आहे। आता आपण याला परतून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि ठेचून घेतलेला हा लसूण, कढीपत्ता, जिरे आणि हिरवी मिरची तर ते आपण टाकणार आहोत। त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला टाकायचं आहे, तुम्हाला पाहिजे हवं तसं तिखट। त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत, थोडीशी हळद टाकते आणि धना पावडर, छानपैकी आपला ठेचा हा मी किसून घेतलेला भोपळा टाकत आहे। याला आपण वाफवून घेणार आहोत। छानपैकी याला असं एकजीव करून घ्यायचं आणि अगदी 2-3 मिनिटासाठीच वाफवायचा आहे तो, जास्त नाही। किंवा 5 मिनिटं जरी तुम्ही वाफवला तरी छान लागतो, कारण हा शिजल्या जातो तर मग पराठे खूप छान होतात। आणि आपल्या जो पराठ्याचं पीठ भिजवणार आहोत आपण कणिक, तर त्याला पण मग पाणी सुटत नाही आणि ते पातळ होत नाही। त्यामुळे कधीही भोपळ्याचे पराठे करताना ना अगोदर त्याला असं वाफवून त्याची भाजी करून घ्यायची। आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत। एकजीव करून घ्यायचं मस्त। चवीनुसार मीठ टाकणार आहोत। याला पण पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। आपली भाजी तयार आहे। ही भोपळ्याची वाफवून घेतलाय आपण हा भोपळा, बघू शकता खूप छान होते। तर याच्यामध्ये आपण तीळ आणि ओवा टाकणार आहोत। तिळाने खूप छान होतात आणि ओव्याने पण खूप मस्त टेस्ट लागते त्याची भोपळ्याच्या पराठ्याची। ही आपली भाजी तयार झाली आहे भोपळ्याची पराठे बनवण्यासाठी। तर आपण आता कणिकची तयारी करूया। चला तर आपण आता हे पीठ भिजून घेऊ पराठेसाठी। तुम्हाला हवं तसं तुम्ही घेऊ शकता। मी 2 वाट्या घेतलेल्या आहे आणि याला छानपैकी आता आपल्याला मस्त मळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण आता ही भाजी टाकणार आहोत, जी वाफवून घेतली आहे ती।
मस्त वास येतो आहे आपला भोपळ्याच्या याचा भाजीचा. आणि याला मस्त एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी टाकायची गरज नाही पडत त्याला. तुम्ही बेसन पीठ पण याच्यामध्ये ॲड करू शकता. बेसन पीठनं पण खूप छान लागतं, पण मी फक्त याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठाने पण खूप छान होतं आणि टेस्ट लागते, पण तुम्ही बेसन पीठ पण ॲड करू शकता. आणि ह्याला पाणी टाकायची गरज पडत नाही, कारण आपला भोपळ्याला थोडं पाणी सुटतं आणि ती भाजी ओली असल्यामुळे आपलं कणिक लवकर भिजल्या जातं. पण मळून घेऊया. बघा आपलं पीठ तयार झालं आहे. मस्त खूप छान झालं आहे पराठ्यासाठी. आता आपण याचे छानपैकी तुम्हाला पाहिजे त्या आकारात आपण असे छोटे छोटे पराठे बनवूया. चला तर आपण आता याच्या मस्त पराठा तेल टाकूया. तुम्ही तूप पण टाकू शकता. तुपात जर बनवले ना घीमध्ये, आपलं घरगुती घी, तर खूप छान होतात आणि 2-4 दिवस ते टिकतात. खूप मस्त होतात पराठे. आणि मुलांच्या टिफिनसाठी तर खूप छान आहेत. त्याला छानपैकी असं मस्त भाजून घेऊया आपण. चला तर आपले भोपळ्याचे पराठे तयार झाले आहेत. खूप छान वास येतो आणि खूप खायला पण चवदार आणि चविष्ट लागतात आणि खूप पौष्टिक आहे भोपळा. मुलांसाठी तर नक्कीच द्यायला पाहिजे आणि झटपट होतो पराठे. हे बघू शकता तुम्ही, एकदम मस्त मऊसूत झालेले आहेत हे पहा. आणि तुम्ही शेंगदाणा चटणी किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता, सॉससोबत पण खाऊ शकता. हे बघू शकता तुम्ही, एकदम मस्त झालेले आहेत आणि खूप असे नरम झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.